सर्वांचे चाहते अत्यंत आक्रमक असा खेळ 2 नंबर शांत आणि संयमी खेळ मुंबई शहर संघाकडून 2 नंबरचा खेळाडू बघूया मिडलाईन संघाकडून बघूया 1 नंबरची ही पहिली रेड मुंबई मिडलाईन संघाकडून आणि हा मुंबई शहर कडून तीन नंबरचा खेळाडू मुंबई शहराकडून बघूया आपल्या संघासाठी कोण खाते उघडतं अद्याप कोणत्याही संघाने खाते उघडलेलं नाही मिडलाईन मुंबई नंबरचा खेळाडू उत्कृष्ट असा खेळाडू सुंदर खेळ आणि शांत खेळ शांत आणि संयमी खेळाचं प्रदर्शन पहिला डिफेंड आणि पहिला पॉइंट रेड पॉइंट याला प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस 15 नंबर मिडलाईन संघाचा खेळाडू अत्यंत सुंदर खेळ पहिला पॉइंट घेणाऱ्याला 100 रुपये नंबर 2 चा खेळाडू डू ऑर डाय रेड तिसरी रेड अद्याप आणि ही डू ऑर डाय रेड आहे करो या मरो बघूया 2 नंबरचा खेळाडू मुंबई शहराकडनं आपल्या संघासाठी आणि जबरदस्त रेड आणि बघूया पंचाचा निर्णय हॅलो हॅलो कृपया लक्ष द्या दोन्ही संघ लक्ष द्या जे पंच पॉइंट घेतील विनंती आहे तुम्हाला इथे राष्ट्रीय पंचायत दोन्ही बी आणि त्याच्यानंतर आम्ही पण तुम्ही तुमचं गेम खेळा आम्ही हरून गेलो पण हिंदी पार्टी खरेदी भोक्या मारून चावड मिडलाईन 1 पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे कृपया सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यावी नंबर 2 चा खेळाडू मुंबई शहराकडून संयमी खेळ शांत खेळ अत्यंत सुंदर खेळाचं प्रदर्शन इथे दोन्ही संघातर्फे बघूया आणि रिकाम्या हाती परत 3-1 मुंबई शहर 3 आणि मुंबई मिडलाईन 1 गुण बघूया सुंदर 15 नंबरचा मिडलाईनचा खेळाडू मिडलाईन मुंबई 1 आणि मुंबई शहर 3 अत्यंत सुंदर दोन्ही तगडे संघ 3 नंबरचा मुंबई शहराचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते अंतिम हा सामना संत चापादास महाराज स्टेडियम संत चापादास महाराज स्टेडियम वरती होत असलेला हा अंतिम सामना मिडलाईन मुंबई चा हा
अतिशय आक्रमक खेळाडू. या खेळाडूवरती आतापर्यंत बक्षिसाची उधळण 2 नंबरच्या खेळाडूवर झालेली. सुंदर खेळ दोन्ही संघाकडून. अतिशय नेत्रदीपक सामना. राठोड खेळाडू अतिशय दोन्ही संघ तुल्यबळ. रेडर सिद्धेश तटकरे बंगाल वॉरियर्स कडून खेळलेला हा गडी. 1 नंबरचा मिडलाईनचा हा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी 1 नंबरचा हा मिडलाईनचा खेळाडू. अतिशय सुंदर खेळ, शांत आणि संयमी खेळ. सुंदर खेळाचं प्रदर्शन इथे. आणि शंकर गदाई खेळलेला खेळाडू आज इथे आपल्या समोर खेळत आहेत. जावेद पठाण राष्ट्रीय खेळाडू, रजत सिंग राष्ट्रीय खेळाडू, याकूब पठाण, आफ्ताब बंसुरी, पीयूष तिवारी, दिनेश रोल असे मुंबई शहराचा 3 नंबरचा हा खेळाडू. मुंबई तर्फे बघूया मुंबई शहरात संघासाठी काय करतात ते. 3 नंबरचे खेळाडू सुंदर, अत्यंत सुंदर खेळी आणि सुरक्षित आपल्या संघाकडे परत. अंतिम सामना हा 2 नंबरचा हा खेळाडू अतिशय सुंदर खेळी. आणि बघूया मिडलाईन मुंबईचे 2 गुण आणि मुंबई शहराचे 4 गुण परत सुरक्षित आपल्या संघाकडे. जावेद पठाण राष्ट्रीय खेळाडू. हेलो अल्ताफ, अल्ताफ दोनों संघ जो है ना तुम बराबर खेलो. वहाँ 3rd रेड को पुंगी है, तुम आपसे नहीं. आता ही री-एंट्री होणार आहे मुंबई शहर विरुद्ध मिडलँड मुंबई. किंवा मरो अशा परिस्थितीमध्ये आलेला 3 नंबरचा चढाईपटू. एक नावाजलेला दोन्ही संघ या ठिकाणी फल्यागुडा नगरीमध्ये खेळत आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, पंचांशिवाय कोणी इंटरफेअर करू नये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील आणि यशस्वी चढाई 3 नंबरच्या चढाईपटू करून. पंचांशिवाय इतर कोणीही बोलू नये. जय 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 15 नंबरचा चढाईपटू हात मारून गाडी मारण्याचा प्रयत्न केला होता. परत एकदा सेंटर मधून कॉर्नर मध्ये, कॉर्नर मधून सेंटर मध्ये जबरदस्ती चढाई. मुंबई मिडलँडचा हा चढाईपटू परत किंवा अशा परिस्थितीमध्ये मुंबई शहर कडून 1 गुण मुंबई शहर. परत एकदा जावेद पठाण विरुद्ध 2 डिफेंडर विरुद्ध जावेद पठाण. बघूया यावेळेस मात्र जावेद काय करतो. जबरदस्त असा हट्टाकट्टाचा रायडर बोलली रे. एक हातावरून गाडी मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा निर्णय आणि बाकी आणि सुरक्षित परत आपल्या संघामध्ये.
हा छोट्या बांधाचा चढाईपट्टू मुंबई शहर 6 मिडलाईन मुंबई 2 प्रत्येक 3 नंबरचा चढाईपट्टू आलेला आहे चढाई करण्यासाठी सुपर टॅकलॉन 2 विरुद्ध 1 असा समीकरण बघूया लाथ मारून गाडी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि 75 निर्णयाने बाकी जबरदस्ती संपलं होतं टाइम संपलं होतं थांबलेला सामना परत एकदा सुरू झालेला आहे आणि 2 नंबरचा खेळाडू मिडलाईन मुंबईचा अत्यंत सुंदर चढाई करून पाच संघ मिडलाईन मुंबई 5 गुण आणि मुंबई शहर संघाचे 10 गुण. बघूया पोलीस गाडी आलेली आहे कॅमेरे चालू आहेत कृपया मैदानामध्ये कोणीही थांबू नये. शांततेचं सहकार्य द्यावं. अत्यंत प्रेक्षणीय हा सामना आहे. भाग्याची गोष्ट आहे नंबर 1 चा खेळाडू मिडलाईन मुंबईकडनं मुंबई शहर संघाकडे चढाई करतोय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ते आणि परत रिकाम्या हाती जावेद पठाण नंबर 2 खेळाडू राष्ट्रीय खेळाडू मुंबई शहर संघाकडून खेळत आहे. अत्यंत सुंदर खेळाचं प्रदर्शन आपल्याला इथे बघायला मिळत आहे. 2 नंबरचा खेळाडू जावेद पठाण मुंबई शहर संघाकडून. बघूया आपल्या संघासाठी परत आपल्या चमूमध्ये 15 नंबरचा मिडलाईनचा हा खेळाडू अत्यंत जलद चित्त्यासारखा चपळ आणि विजेसारखा जलद हा 15 नंबरचा खेळाडू मिडलाईन मुंबईकडून खेळत असताना अत्यंत सुंदर खेळ छापादास महाराज स्टेडियम वरती पालाईगुडा या नगरीमध्ये 2 तुल्यबळ संघादरम्यान अंतिम सामना. दुसऱ्या वर्षीचा हा अंतिम सामना स्पर्धेचे हे 2रं वर्ष. प्रशांत भाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम भव्य कबड्डीची स्पर्धा 2ऱ्या वर्षीचा हा अंतिम सामना. हे खेळाडू मिडलाईन मुंबई 1 नंबरचा हा खेळाडू अत्यंत चतुर अत्यंत बुद्धिमानी हा खेळाडू. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान. श्वेत रंगाचा पॅन्ट ज्यांनी कुणी एक मोबाईल हरवलेला आहे ज्यांना कुणाला सापडला त्यांनी कृपया माईक जवळ आणून द्यावा. मुंबईचा संघ 1 गुण 6 गुण मिडलाईन आणि मुंबई शहर 12. बालाजी जाधव 3rd रेड डू ऑर डाय. बघूया रेड अत्यंत सुंदर गोरावर्ण 3 नंबरचा हा खेळाडू आणि डू ऑर डाय रेड मध्ये बाद झालाय तो मुंबई संघाचा खेळाडू. 2 नंबरचा खेळाडू मुंबई मिडलाईन कडून अत्यंत सुंदर आक्रमक खेळ आणि आपल्या संघासाठी सातत्याने गुण प्राप्त करणारा हा खेळाडू मिडलाईन मुंबईकडनं. आणि
रिकाम्या हाती परत हात काही मुंबई शहर विरुद्ध मिडलाईन मुंबई 4च्या डिफेन्स मध्ये जबरदस्त अशी चढाई एका छोट्या बांधाचा खेळाडू 4चा डिफेन्स बघूया काय करतो आपल्या संघासाठी 15 नंबरचा चढाईपट्टू आणि कुठलाही गुण न घेता परत आपल्या संघामध्ये परत एकदा जावेद पठाण पायाची चपळाई बघा ग्राउंड कसं थक 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 करतोय जबरदस्त उंच पुराचा खेळाडू तर जावेद पठाण विदर्भ एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा जावेद पठाण मुंबई शहर कडून चढाई करताना कॉर्नर मध्ये गुण घेण्याचा प्रयत्न करता पंचांचा निर्णय बोनस पॉइंट खेळाडूंना विनंती आहे पंचांविरुद्ध वाद घालायचे नाही परत एकदा हा 4च्या डिफेन्स मध्ये एक मिडलाईन मुंबईचा खेळाडू आणि जबरदस्त अशी पकड बनावी लागेल या मुंबई शहरकडून मोबाईल सापडलेला आहे ज्या कोणाचा आहे त्यांनी कृपया पेंडॉलकडे येऊन घेऊन जायचं आहे मोबाईल सापडलेला आहे परत एकदा जावेद पठाण या अगोदर बोनस गुण घेतला होता त्यावेळेस बघूया काय करतो जावेद पठाण एक नामांकित खेळाडू मुंबई शहरामध्ये ऑफिशियल टाइम आउट कृपया प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानामध्ये बसलेले आहे थोडं मागे सरकायचं आहे प्रेक्षक बांधवांना विनंती आहे परत एकदा हा आलेला आहे छोटा पॅक बडा धमाका बघूया बोनस ऑफ 5चा डिफेन्स 5च्या डिफेन्स मध्ये काय करतो हा छोटा पॅक बडा धमाका मिडलाईन मुंबई तर्फे 1 नंबरचा चढाईपट्टू खरोखरच कौतुक करावं लागेल या खेळाडूचं राष्ट्रीय खेळाडू तसेच प्रो कबड्डी खेळाडूच्या विरुद्धामध्ये खेळत आहे परत एकदा जावेद पठाण शो जावेद विरुद्ध मिडलाईन मुंबई असा हा सामना चालू आहे यानंतर आदरणीय प्रशांतजी राठोड साहेब यांचं एक विनंती आहे शंकर गदई सर आपल्यास विनंती आहे यानंतर आपली एक चढाई होईल एवढा पैसा खर्च केलेला आहे तुमच्यासाठी कृपया एक चढाई सगळ्या प्रो कबड्डी खेळाडूंना विनंती आहे एक चढाई तरी होऊ द्या खरोखर आम्हाला अशा परिस्थितीमध्ये आलेला आहे तो जावेद पठाण खरोखरच मिडलाईन मुंबई एक कौतुक करण्यासारखं संघ आणि ही 4च्या डिफेन्स आता बघूया जावेद पठाणच्या अनुपस्थितीमध्ये काय करतो हा मिडलाईन मुंबई शहर छोट्या बॅग बडा धमाका लात मारून गडीवरचा प्रयत्न केला होता जबरदस्त अशी चढाई कॉर्नर मध्ये चढाईपट्टू 12 नंबरचा आणि जबरदस्त अशी चढाई एका गुणाचा दावा केलेला आहे बघूया 5चा निर्णय आणि परत एकदा एक गुण घेऊन गेलेला आहे तो शंकर गदई जावेद पठाणच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा जबरदस्त खेळ दाखवत आहे मुंबई शहर कृपया खेळाडू वृत्ती दाखवायचा आहे ऍक्शन पॉइंट मागू नका आपण प्रो कबड्डी मध्ये खेळाडू आहात परत एकदा छोटा बडा धमाका चढाई करण्यासाठी सज्ज झालाय या अगोदर खरं किंवा मोराच्या परिस्थितीमध्ये आलेला होता बोनस ऑन 6चा डिफेन्स आणि 3 नंबरचा चढाईपट्टू अंतिम सामन्यामध्ये बेस्ट ट्रेडरला 2001 रुपये बेस्ट डिफेंडरला 2001 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज 5001 रुपये गब्बर गोविंदा पुरस्काराने सन्मानित
सन्मानित करण्यात येईल. मॅन ऑफ द सिरीजला गब्बर गोविंदा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल आणि त्याची रक्कम असेल रुपये 5001. यांच्यातर्फे 2100 रुपये. अंतिम सामन्यामध्ये ही जी सामना आहे या सामन्यामध्ये बेस्ट डिफेंडर माननीय विठ्ठल परशुराम जाधव साईबाबा मंडप डेकोरेशन आसोली यांच्याकडून 2100 रुपये. अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच दीपक बाबूलाल चव्हाण यांच्याकडून 2100 रुपये. आणि जो शेवटचा पुरस्कृत प्राइज आहे तो गब्बर गोविंदा. बघूया कोणता खेळाडू या पुरस्कृत पुरस्काराने सन्मानित होईल. गब्बर गोविंदा 5001 रुपये. गलती केलेली आहे त्या एका 31 नंबरच्या डिफेंडरने. 1 गुण मुंबई शहर. आणि ही डू वर डायरेक्ट अंपायर सर थोडं बाजूला परिस्थितीमध्ये आलाय तो. अंपायर सर मिड लाईन मुंबईचा चढाईपट्टू पूर्ण डिफेन्स हलवताना हा हो सर खेळाडू. जबरदस्तीची चढाई हो सर द्यावंच लागेल. अशी परिस्थिती आहे. बघूया काय करता चढाईपट्टू आणि जबरदस्त अशी चढाई म्हणावी लागेल आणि जबरदस्त अशी पकड सुद्धा म्हणावी लागेल या मुंबई शहरकडून. 4चा डिफेन्स 4 विरुद्ध 1 असा समीकरण. एक निळी चड्डी निळी बनियाने परिधान केलेला हा खेळाडू 8 गुणांनी आघाडीवर आहे तो मुंबई शहर हा संघ. ही अंतिम लढत या स्पर्धेचा अंतिम सामना द ग्रँड फिनाले. काही क्षणामध्येच फायनल विजेता संघ 17 टाइम आउट घेतला त्या मिडलाईन मुंबई संघाने. हजारोच्या संख्येमध्ये हा सामना बघण्यासाठी किनवट तालुक्यातील रसिक बांधव आलेले आहेत. परत एकदा 15 नंबरचा चढाईपट्टू मिडलाईन मुंबईकडून बोनस घेण्याचा प्रयत्न केला होता. या स्पर्धेची जो प्रथम पारितोषिक आहे स्वर्गीय पिपळीबाई पुरसिंग राठोड व स्वर्गीय पुरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ 71,000 रुपयाचं पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक श्री अतिश बंडप्पा गेंटलवार जय योगेश्वर ॲग्रो इंडस्ट्रीज वाई बाजार यांच्याकडून 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तृतीय पारितोषिक श्री सदाशिव दगडू नाईक राठोड SD कन्स्ट्रक्शन माहुरगड यांच्याकडून 41,000 रुपयाचं तृतीय पारितोषिक आहे. चतुर्थ पारितोषिक स्वर्गीय प्राचार्य इंद्रसिंगजी राठोड किनवट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 31,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया थर्ड रेड आणि हा राठोड आहे. बघूया चढाईपट्टू जबरदस्त अशी चढाई केली होती परंतु फसला गेला. थर्ड रेड चित्त्यासारखी झेप घेतली होती परंतु जबरदस्त असा टॅकल शंकर गदाईकडून. परत एकदा जावेद पठाण गेल्या वर्षी हा खेळाडू या ठिकाणी आलेला होता परंतु अंतिम सामन्यामध्ये पोहोचू शकला नाही. यावेळेस मात्र बघूया ही अंतिम सामना आपल्या संघाकडे वळू शकतो का. विजयाकडे वाटचाल करताना जावेद पठाणचा संघ विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करत आहे. तो आपल्या संघासाठी 71,000 रुपयाचं पारितोषिक आहे. डोळ्यासमोर खेळतात दोन्ही संघ. परत एकदा हा 3 नंबरचा चढाईपट्टू. अंतिम सामन्यामध्ये वैयक्तिक बक्षिसांचं वर्षाव झालेलं आहे. बेस्ट ट्रेडर म्हणून राजू लालसिंग आडे हदगाव मुंबई यांच्याकडून 2100 रुपये. अंतिम सामन्यामध्ये बेस्ट डिफेंडर
माननीय श्री विठ्ठल परशुराम चव्हाण साईबाबा मंडप डेकोरेशन आसोली यांच्याकडून 2100 रुपये. एकदा छोटा पॅक बरा धमाका आणि पंचांचा दावा एक गुण घेऊन परत गेलेला आहे. तो छोटा पॅक बरा धमाका आणि ही डुअल डायरेक्ट करो किंवा मरो अशा परिस्थितीमध्ये आलाय तो 3 नंबरचा चढाईपट्टू. बोनस ऑफ आहे कारण 5च खेळाडू डिफेन्स मध्ये. बघूया संपूर्ण डिफेन्स हलवताना पंचांचा निर्णय येणे बाकी. लाईन अंपायर एक पॉइंट घेऊन गेलेला आहे तो. परत एकदा छोटा बॅट आणि सुरक्षितपणे आपल्या संघामध्ये एक गोटी घेऊन गेलेला आहे तो. 12-19 खरोखरच त्या 1 नंबरच्या चढाईपट्टूचा कौतुक करावं लागेल. मिडलाईन मुंबईचा चढाईपट्टू. परत एकदा जावीद पठाण विदर्भ एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. पाच ते 6 मिनिटाचा खेळ हा सामना संपण्यासाठी खेळ बाकी आहे. आणि परत एकदा हा 3 नंबरचा चढाईपट्टू आलेला आहे. हा चढाई घेऊन चढाई करत आहे तो मिडलाईन मुंबई या संघावर. या अगोदर जो चढाई केलेली होती छोटा पॅक बडा धमाकाने. परत एकदा जर फायनल सामना जिंकायचा असेल काहीतरी करून दाखवावं लागेल मिडलाईन मुंबईला. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत हा सामना संपण्यासाठी आणि आपण 7 गुणांनी पिछाडीवर आहेत मिडलाईन मुंबई. शेवटचे 5 मिनिट. कॅप्टन बोधार कॅप्टन लास्ट 5 मिनिट. आणि ही थर्ड राईड मूव्हर डायरेक्ट करो किंवा मरो अशा परिस्थितीमध्ये आलेला आहे तो. 5चा डिफेन्स. या अगोदर यशस्वी चढाई केली होती थर्ड रेड मध्ये. एक आगळी वेगळी रणनीती आखत आहे दोन्ही संघ डू ऑर डाय मध्ये खेळताना. जबरदस्त अशी चढाई लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करत आहे 3 नंबरचा चढाईपट्टू. नजर हटी दुर्घटना घटी. टांगा पलटी घोडा फरार. परत एकदा हा थर्ड रेड मिडलाईन मुंबईकडून बोनस घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि पंचांचा दावा सुद्धा निर्णय एक बोनस घेऊन गेलेला आहे. यशस्वी चढाई. परत एकदा जावीद पठाण. लास्ट 4 मिनिट. कॅप्टन लास्ट 4 मिनिट. मुंबई शहर 20 मिडलाईन मुंबई 13. परत एकदा हा चढाईपट्टू या अगोदर बोनस घेऊन गेला होता. यावेळेस मात्र बघूया 2 बोनस राष्ट्रीय पंच आहेत. सगळ्या रसिक बांधवांकडून एक विनंती आहे की एक सामन्यामध्ये काही शेवटचे क्षण बाकी आहे. शंकर गदे यांची एक चढाई होऊ द्या. शंकर गदे भाऊ एक चढाई होऊ द्या. फक्त 1 रेड. आयोजकांकडून आपल्यास विनंती आहे. शंकर गदे भाऊ 12 नंबरचा जो खेळाडू आहे आणि रसिक बांधवांकडून विनंती आहे आणि प्रेक्षकांकडून सुद्धा विनंती आहे की आपण जो 12 नंबरचा खेळाडू आहे शंकर गदई 1 रेड होऊ द्या फक्त. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. एवढा पैसा खर्च केलेला या स्पर्धेसाठी. सगळा पैसा तुम्हाला बघण्यासाठी केलेला आहे. तुमचा खेळ बघण्यासाठी. लास्ट 3 मिनिट. कॅप्टन लास्ट 3 मिनिट. पंचांचा निर्णय. नो आर्ग्युमेंट. शंकर गदई भाऊ. कृपया आपला खेळ दाखवा. तर एकदा जावीद पठाण
जेवढं आपलं नाव आहे त्याप्रमाणे तरी खेळ दाखवा. 15-21 डोळ्यासमोर 71,000चं पारितोषिक. शंकर भाऊ एक एंट्री होता. सर्व प्रेक्षकांकडून विनंती आहे 12 नंबरच्या खेळाडूला लास्ट 2 मिनिट. 21 मुंबई शहर, 15 मिडलँड मुंबई. एक जबरदस्त रणनीती आखलेली आहे दोन्ही संघांनी डू ऑर डाय मध्ये खेळताना. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आणि हा डू ऑर डाय मध्ये आलेला आहे तो हा 3 नंबरचा चढाईपट्टू. एक आखडू बांधाचा चढाईपट्टू, परंतु एक नावाजलेला दिग्गज खेळाडू रजत सिंग. खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या दोन्ही संघाचं. मुंबईवरून या माहूर तालुक्यामध्ये आपण आलात, हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांकडे दावा सुद्धा केलेला आहे एका गुणाचा आणि यशस्वी चढाई. जबरदस्त पकड बनावी लागेल. शंकर गदई एकच चढाई होऊ द्या. शंकर कदाची रेडी घ्यावा आहे. 23-15 सुपर टॅकल ऑन. चला बघूया शंकर गदई जेवढं नाव आहे तेवढं खेळ करू शकतो का या चढाईमध्ये. शंकर गदई भाऊ डीप मध्ये जाऊन एक पॉइंट घेऊन दाखवा. चला चला दाखवा खेळ दाखवा. लात मारून गडी मारचा प्रयत्न केला होता. खेळाडू नक्की दाखवा. पंचांचा निर्णय रायडर सेल्फ आउट. पंचांचा निर्णय रायडर सेल्फ आउट झालेला आहे. तर एकदा छोटा भाग खेळ धमाका. खरोखरच या खेळाडूचं जेवढं तेवढं कमी आणि दोन्ही पंचांचं सुद्धा जेवढं कमी.